नाही, एक लक्षात ठेवा, प्रत्येक सामाजिक राजकीय कार्यकर्ता कुठल्या राजकीय पक्ष, नॉट नॉट काँग्रेस, नॉट राष्ट्रवादी, सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, हार्डकोर कार्यकर्ते, ज्यांना पुढचा ध्यास असतो, काहीतरी स्वप्न असतात, काहीतरी इच्छाशक्ती असते, ते काहीतरी विचार घेऊन निघतात. तसंच मी सुद्धा मागच्या 26 वर्षापूर्वी किंवा एक 27 वर्षापूर्वी एक सामाजिक किंवा राजकीय विचार घेऊन एका पक्षामध्ये सहभागी झालो. तिथं तब्बल 26 वर्षाचा माझा प्रवास झाला. त्या प्रवासात त्या पक्षाने मला संधी पण चांगली दिली. त्या नेतृत्वाशी माझ्याशी चांगला संवाद सुद्धा ठेवला. मधल्या काळात मागच्या वर्षी मी जी हडपसर विधानसभेची निवडणूक लढलो, तिथल्या तब्बल 1,28,000 मतदारांनी मला महायुती सरकारच्या विरोधामध्ये मतदान केलं. ते काय फक्त प्रशांत जगताप चांगला दिसून पैसेवाला आहे असं काही विचार नाही. मी माझ्याकडे कुठल्या प्रकारची आर्थिक किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना मला मतदान केलं. त्याच्यामुळं उद्याची 2029ची लढत कशी राहील, आज मी ज्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच पक्षाबरोबर मी समजा चुकून आघाडी म्हणून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं गेलं तर त्या माझ्या मतदारसंघातल्या, मी पुन्हा एकदा सांगतो, मला खूप शहर आणि राज्य याच्यावर बोलायचं नाही, माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांचा काय विचार असेल, माझ्या कार्यकर्ते जे हार्डकोर कार्यकर्ते आहेत, खूप गरिबीतले कार्यकर्ते आहेत, त्यांनी माझ्यासाठी कष्ट करून मतदारांना जे आवाहन केलं त्यांच्या मनातून न उतरण्याकरता मी घेतलेला हा निर्णय. त्याच्यामुळे कुठेतरी हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधातला निर्णय का माझा आक्षेप आहे, त्यांच्याशी घेतलेला पंगा आहे असं चित्र रंगवू नये. मी या ठिकाणी मतदारांच्या ऋणात राहण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.